हाय नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ, सर्वांना शुभ सकाळ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे गावाकडे आलेली आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे। सकाळ सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काही करत नाही, तर असे फ्रूट्स वगैरे असले तर मग सकाळी कट करून खातो। तर पपई जी आहे ती आमच्या शेतातलीच आहे। सध्या आता गहू वगैरे साफ करायचं काम चालू आहे, तर गव्हाचे दळण चालू आहे, तर मग म्हणून गहू वाढवायला टाकलेले आहेत उन्हामध्ये। सकाळी लवकरच टाकून दिले, कारण दुपारी खूप ऊन होऊन जातं आणि उन्हामध्ये जायला नकोसं वाटतं। तर गहू वगैरे वाळून झाल्यानंतर मग आता इथे जेवणाची तयारी केली। अगोदर शेंगदाणे भाजून घेतले, लसूण आणि शेंगदाणे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण तयार करून घेतलं आणि कांदा भाजून घेतलेला होता। इथं कांदा आणि टोमॅटो असं मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घेते। थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते आणि लसूण घातलेला आहे। त्यानंतर मसाल्याचं वाटण तयार झाल्यावर कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये तेल तापल्यानंतर धने पावडर, लाल तिखट, हळद व्यवस्थित असं परतवून घेतलं। त्यानंतर मग याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालते। वाटण आता तेलामध्ये चांगलं असं परतवून घेणार आहे। जर कांदा कच्चा घालायचा असेल तरी पण चालतो, पण मी परतवून घेतला होता तव्यावरती। आणि शेंगदाण्याऐवजी तुम्ही खोबरंही घालू शकतात, पण मी शेंगदाणे घातले होते थोडेसे भाजून। चांगला मसाला व्यवस्थित परतवून झाला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालते, व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिटं मसाला छान शिजवून घेते। 2-3 मिनिटानंतर मसाला छान शिजला की मग त्यामध्ये पुरेसं असं पाणी घालून घेणार आहे, घट्ट पातळ बघून। आमच्या इकडे थोडी पातळच भाजी लागते रश्श्याची, म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे। ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण घालू शकतो। कोणाकोणाला सुक्की भाजी आवडते, पातळ भाज्या खायला आवडत नाही, म्हणून चवीनुसार मीठ घालून 5 ते 7 मिनिटं भाजी छान शिजवून घेणार आहे। तोपर्यंत पुढची तयारी करून घेते। तर आज इथं मला बनवायचे होते दुधी कोफ्ता। घरी दुधी आणलेलं होतं, म्हटलं आता नवीन काहीतरी बनवावं दुधीचं। तर मग त्यासाठी अगोदर दुधी इथं किसून घेतला, मसाला अगोदर भाजून घेतलेला होता। म्हटलं आता भाजी शिजेल तोपर्यंत आता आपण इथं पुढची तयारी करून घेऊ। तर दुधी बारीक किसून घेतला, त्यामधलं जे पाणी असतं दुधीला सुटलेलं ते काढून घेतलं। हे पाणी फेकून न देता आपण पिण्यासाठी वगैरे वापरू शकतो, किंवा प्यायला वगैरे आवडत नसेल तर मग झाडांना वगैरे घातलं तरी पण चालतं। व्यवस्थित असा किसलेला दुधी पिळून घेतला, सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून लाल तिखट घातलेलं आहे। आता व्यवस्थित असं सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे। दुधी भोपळ्यामधला रस काढून घेतला, त्यामुळे हे मळायला व्यवस्थित हलकं जातं, पटकन मळलं जातं। जर रस्सा तसाच राहू दिला तर मग हे खूप पातळ होऊन जातं, म्हणून याच्यातलं रस काढूनच घ्यावा लागतो। तर इथं तेल टाकलेलं आहे थोडंसं मी ताटामध्ये, कारण हाताला चिकटतं ते दुधीला, आधीच खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे। तर आता हाताला तेल लावून असे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते। तुम्ही बघू शकता तिथे की मी दुधीमधलं पाणी काढून घेतलेलं होतं, तरी पण किती पातळ झालेलं आहे तर हे मिश्रण। तर सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर मग आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की मग कमी गॅस करून आपल्याला हे इथं तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला ना माझ्याकडून तेल जास्त तापलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे कोफ्ते टाकले गेले, तर एका साईडने जरा जास्त भाजले गेले होते। मग नंतर गॅस मी कमी केला आणि व्यवस्थित असे हे कोफ्ते तेलामध्ये तळले गेले। तर तेल तापलं की गॅस कमी केला ना तरी पण चालतं, काही जास्त टाईम लागत नाही याला, आणि कमी गॅसवर पण छान व्यवस्थित तळले जातात। सुरुवातीलाच फक्त तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं पाहिजे। तर इथे असे कोफ्ते मी ते सगळे तळून घेतले आणि काढून घेतलेले आहेत। छान मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कोफ्ते तळायचे आहेत। इथे सगळे कोफ्ते मी आता तळते, बाकीचे पण याच्यात काढून घेतले सुरुवातीला तळून झाल्यानंतर मात्र गॅस कमी केल्यानंतर मग छान असे सोनेरी हे कोफ्ते तळले गेले, मस्त गुलाबजामुन सारखे दिसत होते। आणि मग नंतर तळून झाल्यानंतर सगळे कोफ्ते आता आपल्याला जी वाटण तयार करून भाजीचा रस्सा बनवून घेतलेला होता त्याच्यामध्ये आता हे कोफ्ते सोडायचे आहेत। तर भाजीला पण छान अशी उकळी आलेली होती आणि त्यासोबतच तरी तुम्ही बघू शकतात किती छान तरी सुटलेली आहे भाजीला। आता याच्यामध्ये मी हे कोफ्ते सगळे सोडून घेते आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे। मस्त इथे आपली गरमागरम दुधी कोफ्त्याची भाजी इथे
तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। जर तुम्हाला खरंच आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान झालेली होती आणि चवीला अप्रतिम अशी झालेली होती। खूप छान लागत होती, सगळ्यांना घरामध्ये खूप आवडली होती। दुधी कोफ्त्याची भाजी, दुधीची भाजी सहसा करून मुलं खात नाही, तर अशा प्रकारे नवीन नवीन करून दिलं तर मग घरातले पण सगळे आवडीने खातात आणि मुलांना तर खास करून असं नवीन काहीतरी बनवलं की खूप आवडतं। तर असं सकाळी जे गहू वाळवायला घातले होते, हे संध्याकाळचं टायमिंग आहे 5 नंतरचं। तर गहू छान वाळलेले होते सगळे। तर रोजचं आमचं तेच चालू आहे आता काम। सकाळी गहू वाळवायला टाकायचे, परत भरायचे, मग गाळायचं, मग परत वेचायचे। तरी ते गहू वाळून झाल्यानंतर मग सगळे असे गोळा करून घेतले गहू आणि आता पिशव्यांमध्ये भरून घेणार आहे। गावाकडे ना खूप मोकळी जागा असते आणि खास म्हणजे तर टेरेस मोकळंच असतं, तर वाळवायला भरपूर सारी जागा असते। तर मी माझे पण गहू इकडे वाळवून वगैरेच आम्ही घेऊन जातो, कारण गावाकडे भरपूर मोकळी जागा असते, वाळवायला होऊन जातं आणि तिकडे दमट वातावरण असल्यामुळे धान्य लवकर खराब होतं। तर गावाकडे जरासं 2-1 दिवस व्यवस्थित वाळवून वगैरे घेऊन गेलो तर मग लवकर किडे पडत नाही किंवा गहू खराब पण होत नाही। आता हे चाळणीने व्यवस्थित चाळून वेचून घेऊ। तर रात्री ना आमच्या इकडे बडवा जे येतात ना गावामध्ये, ते जेवायला होते। तर बडवांची पोथी ते वाचली जाते। तर सगळेजण आम्ही इथे बडवाची पोथी ऐकण्यासाठी बसलेलो होतो। ते आपल्या इकडे जेवायला असतात आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आपली जी पोथी असते ही बडवाची, ती आपल्याला ते वाचून दाखवतात। त्याच्यामध्ये आपल्या किती पिढ्या होऊन गेल्या काय सगळं दिलेलं असतं, त्यांनी लिहिलेलं असतं। तर आपले जे पूर्वज आहेत ते कोण होते, काय होते, त्यांचं नाव किंवा त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं माहेर वगैरे कुठलं, काय कोणाची मुलगी, कुठल्या कुळातली, काय आपलं सगळं याच्यामध्ये दिलेलं असतं। आपली कुलदेवता कुठली आहे किंवा आपल्या कुलदेवीला किती आरत्या लावायच्या, कोणत्या महिन्यामध्ये, 14ला, पौर्णिमेला कशा आरत्या करायच्या, काय ती सगळी डिटेलमध्ये माहिती ते आपल्याला देत असतात। आणि या बडव्याच्या पोथीमध्ये ते सगळं दिलेलं असतं आणि ते आपल्याला ते सांगतात की तुमचे पूर्वजांचं नाव वगैरे सगळं। तर तेच इथे गावामध्ये रोज एकेकाच्या घरी त्यांना जेवायला वगैरे असतं आणि मग ते संध्याकाळच्या वेळेला अशा प्रकारे पोथी वाचून आपल्याला ते सांगत असतात। आणि आपल्या घरामध्ये जे नवीन बाळ जन्माला आलेलं असतं त्याचं नाव आपल्याला लिहायचं असलं ते या पोथीमध्ये ते लिहून घेतात। गावामध्ये 5 किंवा 7 वर्षांनी ते येतात। मला पण पहिल्यांदाच ऐकायला भेटली ही पोथी, गावाला आलेली होती तर, नाहीतर मी लहानपणीच एकदा आजीच्या इकडे होती तेव्हाच ऐकलेली होती। आधी खूप यायचे, 2-3 बडवे असायचे, पण आता एवढे काही येत नाही। एकच व्यक्ती येतो आणि अगदी आपल्या इथं 5 किंवा 7 वर्ष अगोदर ते आलेले असले त्यावेळेला त्यांनी आपल्या इथं काय जेवण केलेलं होतं लिहून घेतात। ते सुद्धा ते त्यांच्या पोथीमध्ये लिहिलेलं असतं की मी त्या दिवशी तुमच्या इकडे हे जेवण केलेलं होतं किंवा हे खाल्लं होतं, असं हा पदार्थ तुम्ही बनवलेला होता, ते पण सगळं डिटेलमध्ये त्यांच्या पोथीमध्ये दिलेलं असतं। तर खूप वर्ष अगोदरची ही पोथी असते। जवळजवळ कमीत कमी आमची 11 पिढ्यांची नावं याच्यामध्ये होती। तर हे सगळीकडेच येतात, म्हणजे आमच्या खानदेशात, तरी बाकीच्या साईडला मला माहीत नाही। तर आमच्या इकडे तरी मी लहानपणापासून एकदा दोनदाच बघितलेलं होतं लहानपणी, आणि आता इथे योगायोगाने ती ऐकायला मिळाली। अचानक आम्ही गावी आलेलोच होतो म्हणून। तर सगळ्यांनी पोथी ऐकून झाल्यानंतर मग सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला आणि दक्षिणा वगैरे द्यायची असते। नावं लिहिलेले असले त्याची पण आपल्याला वेगळी दक्षिणा द्यायची असते आणि नमस्कार करून घ्यायचा असतो। तर सगळ्यांनी इथे नमस्कार करून घेतला। तर नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।